नमस्कार सर्वांना। आज आपण झटपट तयार होणारे गव्हाच्या पिठाचे आणि रव्याचे मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी 2 वाट्या गव्हाचे पीठ व 1 वाटी रवा घेऊयात आणि ते छान मिक्स करून घेऊयात। ह्यामध्ये चिमूटभर मीठ टाकले आहे। आता कडकडीत असं 2 चमचे तुपाचे मोहन टाकलेले आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया। या पद्धतीने सर्व पिठाला हे तूप असं चोळून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता थोडं थोडं करत ह्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि पीठ मळून घेऊया। तर जास्त पातळ पीठ करायचं नाही, घट्टसर असा पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे। मळून झाल्यावर ह्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवून देऊया, तोपर्यंत सारण तयार करून घेऊया। तर यामध्ये मी 1 चमचा तूप टाकला आहे, त्यामध्ये एकदम बारीक खोबऱ्याचा किस मिळतो तो टाकून घेऊया आणि गूळ देखील टाकून घेऊया। हे सर्व मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता काजू आणि बदाम विलायची मिक्सरमध्ये बारीक करून टाकलेली आहे, ते देखील छान मिक्स करून घेऊयात। हलकासा गूळ मऊ होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे, जास्त वेळ परतायचं नाही। तर हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण ह्या पिठाची पारी तयार करून घेऊया आणि त्यामध्ये बसेल तेवढं जे आपण सारण तयार करून घेतलं ते भरून घेऊयात आणि छान असा मोदक तयार करून घेऊयात। तर आपल्याला ज्या पद्धतीने मोदक बनवता येतो त्या पद्धतीने मोदक बनवून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी अशा पद्धतीने मोदक बनवून घेतला। तर सर्व मोदक याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहे। तर पाहू शकता छान अशा कळ्या पडलेल्या आहेत मोदकाच्या। तर सर्व मोदक मी या पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये गॅसवरती तेल ठेवलं आहे, तेल छान गरम झालं आहे। तर त्यामध्ये आता जे मोदक तयार करून घेतले ते सोडले आणि छान मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता जास्त काही गडबड करायची नाही, छान हलकासा लालसर रंग येईपर्यंत हे मोदक तळून घ्यायचे आहेत, म्हणजे मग कच्चे राहणार नाही। तर इथे मस्त आपले हे मोदक तयार झालेले आहेत। तर तुम्ही देखील असे मोदक बनवून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।